झाडावरी चढ कडू कारल्याचा येल झिम्म मना मंदी चाल ऊन पावसाचा खेळ सुख जळीता कांडिता जात्यावरी येती वव्या दूध जाता उतू वठी फुटल्या ग शिव्या गीता वडाळ भवानी पिळ्या भोपळ्याचं नात शरबती गवा संग किड रगडीत जात झगड्यात माया लपे सवन्यारी खट्टी मिठी जीवा भावाचा गुंताळा कवा कट्टी कवा बट्टी अबट्टी अबट्टी कवा कट्टी बट्टी अकट्टी बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी आता तूही लग्न करणार ना? तुला तुझ्या लग्नाचे कारण माहितीत का? पप्पीच्या लग्नामुळे किती आनंदी वातावरण आहे माहेर घरात, पण मी मिठासारखी येऊन पडले ग मा. शानबाळ कसं दात घासतंय नाही. गोड खाल्ला असेल ना? हा तुम्ही इथं काय करू राहिले? सरप्राईज ना बावड्या. ये तुला सांगतो, ये 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 ये. कशाचं सरप्राईज? काय कोणी बाळ थांब. तू तुझ्या लग्नाची बोलणी करायला चालला, आम्हाला सांगितलं? आम्ही काय तुझी नवरी घेऊन पळून गेलो असतो का? अरे नाही सॉरी, तुम्हाला सांगणारच होतो, पण तुम्हाला बोललो कोण? असं कळलं बावड्या, तुला आपलं नेटवर्क नाही माहिती का? आपल्या कुठली पण खबर लगेच पडते. आणि कसं कळलं कसं नाही कळलं ना ते सोड. उद्या तू मुलगी पाहायला चाललाय, तुझ्या त्या बेस्टीला कळलं ना तर ती काय विचार करील? अरे आमचं तसं काही नाही रे. काय नाहीये, हा डीपी बघ. येऊ राहिले ते. हे बघा, चंद्रकांत भाऊजींना आपण फोन करून सांगितलंच पाहिजे. घरात एवढं मोठं कार्य आहे आणि त्यांना नाही बोलवलं तर कसं दिसेल ते? आणि जर त्यांनी नाही ना फोन करून सांगितलं तर आपणच फोन करून सांगायचं. हो बोलतो मी आपल्याला. कधी? लग्न झाल्यावर? मला याला काही सांगितलं ना की नुसतं बोलतो बोलतो बोलतो, नुसतं बसून राहतो हा माणूस, कधी हालत नाही. आहे का? तू आपली नेहमी घोड्यावरच बघ, कधीतरी जमिनीवर राखी, नेहमी आपलं टकडुक टकडुक टकडुक. अरे ते काय काय पोर आहेत राव, काय तिथं पाणी सांडून ठेवलंय, सगळं घसरणं करून ठेवलं बघा जरा. आलो आलो बोला ना. आप्पा. हा बोला, काय बोलता? हा मी काय म्हणत होतो, हा ते आपलं आज जमतं का सांग ना, का उद्या सांगता का झोपू? आप्पा, मी 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 तुम्हाला स्पष्टपणे सांगते, म्हणजे यांना जे काही सांगायचं ना ते मी तुम्हाला स्पष्टपणे सांगते. बोलू का? बोल मग. आप्पा, कसं आहे, आपल्या घरात एवढं मोठं कार्य आहे आणि आपण जर चंद्रकांत भाऊजींना फोन करून नाही सांगितलं ना तर वाईट वाटेल हो त्यांना. नाही नाही, मला त्यांना वाईट वाटेल त्याचं काही नाहीये, पण ते आले नाही ना तर पप्पीला वाईट वाटेल. ती काय बोलली नाहीये मला, ती बोलली नाहीये मला, पण लोक काय म्हणतील ना, त्यामुळे ना आपण एकच करूया, आपण त्यांना फोन करून सांगूया आणि त्यांना फक्त आहे ना आपण फार काही करायचंच नाही, ते येतील आणि लगेच जातील. पण कसं आहे, लोक लय वाईट बोलतील ना ते नाही आले तर. हे बघ,
तसं बी मी लोकाला गिनत नाही आणि तो माझा कोणी लागत नाही, कोणीच लागत नाही. आणि या घरामध्ये तसं बी कामं करायला बरीच माणसं आहेत, त्याची तशी बी कामं करायला काही गरज नाही. आणि हे बघ, तुम्हा दोघांना त्याचा लईच पुळका आला असेल तर तुम्ही दोघं बी पुण्याला जा, मी एकट्या पपीचं लगीन लावून देईन. झोप खराब करून टाकली सगळी. अरे माझ्यासाठी नाही ठेवलंय, तिच्या बॉयफ्रेंडला जळवासाठी ठेवलंय. चालवायला ते सोड, तुम्हाला उद्याच कोणी सांगितलं? हरीश काकांनी बातमी फोड काहीतरी सरप्राईज म्हणत होते. सरप्राईज? काय सरप्राईज? अरे आमच्यासाठी पण सरप्राईजच आहे ना भावा. हा भावड्या हा इथं तर एकदम माहोल केला यार. मग लाइटिंग बीटिंग एकदम चकाचक. अरे एकदम बेकार काम झालं हे. हा? अरे हे सगळं बघून तर आत्ताच माझे हात थरथर कापायला लागलेत. अरे तुझा काका तर देव माणूस आहे, देव माणूस. ओल्ली पार्टी, ती पण गच्चीवर. क्या बात आहे. हा? अरे पण पार्टी कशासाठी आहे? मुन्या, अरे असं काय करून राहिला बाबा? ही तुझ्या लग्नाची बॅचलर पार्टी आहे. क्या बात आहे काका, एकच नंबर आहे. भारी काका, भारीच. हा काका, हा बॅचलर पार्टी तर लग्नाच्या आधी देतात ना, आणि उद्या तर मी फक्त पोरगी पाहायला जाऊ राहिलो. अरे नाही मग असं करू ना, ही बॅचलर पार्टीची ओपनिंग पार्टी. कसं आहे? एकदम भारी. ये खाली, ये इकडे. हा, ये. काका एकदम भारी आहे. बॅचलर पार्टीची ओपनिंग पार्टी एकच नंबर. आवडला आपल्याला? आवडलं ना? एकदम. मग हसतो काय भरकीला का भर? अरे लगेच चला. काका. Yes! ए थांबा, उतू नको, मातू नको, घेतला पेक सांडू नको. हा मग मुन्या, कसं वाटलं सरप्राईज? काका तू तर भलताच रंगीन आहे बा. आता तर रंग चढणार आहे बाबू. लुफ्त मैं तुझको क्या कहूँ जाहिद, ए कमबख्त तूने कभी पी नहीं. वाह, क्या बात आहे काका. मग काही कळलं का? पहिल्या पेग मध्येच काकाला झालीये, दुसरा पेगला बघ मजा. रात्रभर नुसता कल्लाय. काका एकच नंबर. आपला भंडा आहे, बरोबर आहे का? बरोबर. एकदम बरोबर. ए मुन्या, तू इरिटेट झाला का? नाही नाही, झाला असशील तर सांग. हा नाही, जे काय चालू आहे तुझ्यासाठी चालू आहे, बरोबर आहे का? मग तू इरिटेट झाला असशील तर मग काय उपयोग नाही. हा नाही तर मग पार्टी कॅन्सल. चल. नाही 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 नाही, मी एन्जॉय करताय ना. चकना कोणी संपवला? मीच संपवला ना. मी एन्जॉय करता काका, मी खूप एन्जॉय करता, खूप एन्जॉय करता मी. याचं ते मगाचं किती दुःख समजलं घरातलं. वाईट वाटलं, वाईट. मी एन्जॉय करताय, पण ते काय काय जोक सांगता तुम्ही. तू काय शेवटला काय होता तो संसार नारू दारू काय तो का फारच कमाल होत. चकना खात ना मी. मुन्ने इकडे. हे बघ, मी कधी कुणाला फुकटचे सल्ले देत नाही. पण तुला म्हणून एक गोष्ट सांगतो. सल्ला? काका एक मिनिट, हा मला पुन्हा ऐकायचं आहे. सर हे बघ,
मी दारू पिलोय म्हणून बोलतोय असं नाही हं? मी रिअल फॅक्ट सांगणार तुला कधी पण. हे तुझं गिफ्ट. वा, भारी आहे काका. मुन्या, आता लग्न झाल्यावर वेळेत घरात यायचं. काय? आवडलं ना? छान आहे. हो काका, तो सल्ला राहिला ना फुकटचा. अरे हो. वय झालं बे आता, लक्षात राहत नाही. मी कुणाला फुकटचा सल्ला देत नाही, पण तुला सांगतो, दारू पिलोय म्हणून बोलत नाही. खरंच मनापासून सांगतो. हं? समोरच्यावर मनापासून प्रेम करायचं, मनापासून. मी दारू पिलोय म्हणून बोलत नाही. आणि एकदा प्रेम केलं ना की मागं पुढं नाही पाहायचं. हं? पण प्रेमाचा अट्टासही नाही करायचं. हं? हं. मग समोरच्याचं प्रेम मिळो वा न मिळो, पण आपण प्रेम करत राहायचं. हं? इश्क पर जोर नहीं है ये वो आतिश शायर, जो बुझाए न बुझे, जो लगाए न लगे, इश्क पर जोर नहीं. काका, तुझा सल्ला आपल्याला पटला बर का. भारी. काय आशिक आहे राव तुझा काका, वाटलंच नव्हतं नाही का. म्हणणे तुझा काका एकदम ट्रू लव्हर आहे यार. खऱ्या प्रेमात लय बेकार हार्ट ब्रेक झालाय त्याचा. इश्क ने हमें निकम्मा कर दिया, वरना हम भी कुछ काम के थे गालिब. हो, कोणाचा फोन आहे दाखव भाऊ. हॅलो. पर्या, याला काहीच अर्थ नाहीये. दिस इज डिस्गस्टिंग. काय झालं? तुला माहितीये मी कशासाठी फोन केलाय ते? गालिब काका, पाहिलंत का? काय फोन आलाय, फोन. लव लव. चालू दे आता हे चालायचंच बाबा. अहो काका, तुम्ही समजताय तसं काय नाहीये ते मी सांगतो तुम्हाला. हॅलो. हा हॅलो. अगं नाही ते काय झालं, सगळं एकदम म्हणजे अचानक ठरलं. अचानक? हा. केवढं मोठं प्लॅनिंग केलं होतं मी. सगळी माती केलीस तू माझ्या प्लॅनिंगची. अगं नाही खरंच. तू का केलंस असं? तुझी बॅचलरेट पार्टी मी ऑर्गनाईज करणार होते ना. कोण येणार आहे, कसं सगळं करणार आहे, सगळं ठरवलं होतं मी. तू पोपट केलास माझा, तू पोपट केलास. अगं मी फक्त उद्या पोरगी पाहायला जाणार आहे. लग्न ठरू दे ना, मग आपण स्वतः करू ना बॅचलर्स पार्टी, मस्तपैकी करूया. आत्ता तुझ्या घरात पार्टी चाललीये. तुला काय वाटलं मला माहिती नाहीये हे सगळं? अगं जाऊ दे ना, मला तर बोलायचंच नाहीये तुझ्याशी. मी फोन ठेवतेय. अगं आणि मी चिडलीये. बेस्टी का बेस्टी? काय रे? सांगतो काका. काका त्याला जास्त झाली नाही की तो असंच बरं. तुम्ही काही लक्ष देऊ नका काका. फोन ठेवला हे बेस्ट झालं असं म्हणायचं होतं त्याला. आणि मुन्याला काही बेस्ट फ्रेंडिन बिंडिन कोण नाही, तर काय फ्रेंडिन टिन 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 टिन. हे अरे तुला पण जास्त झाली आहे सोप. भावड्या, आपला स्टॅमिना लय भारी आहे. टँकर आहे टँकर. झोपा रे, अरे झोपा रे, मला सकाळी कॉलेज आहे. म्हणजे तो उद्या मुलगी बघायला नाही जाणार? हरीश काका,
हरीश काका कुठं गेला? हरीश काका, हरीश काका कुठे आहे? हे काय? हरीश काका, हरीश काका, तुला वाटतं ना तसा हा मुन्न्याचा वेगळाच मॅटर आहे. मी सांगतो तुला काय आहे तो. हरीश काकाला सगळं माहिती आहे. माहिती आहे? तू झोप बरं. अरे पण हा तर लुडाकला आहे, मी कुठे झोपू? हे पकड, तिकडे झोप. पराग झोपलाय त्याच्या पलीकडं. हा, त्याच्या पलीकडे. तर झोप. थँक्यू हरीश काका, आय लव्ह यू. मी आत्ताच्या आत्ता भेटणार आहे मिस्टर माधवराव निकम यांना, उर्फ मुन्न्याच्या पप्पा यांना. उद्या सकाळी भेट. नाही, त्यांना मी विचारणार आहे, हु इज अनुष्का? यू डू अफेअर दॅट लेडी अनुष्का? जाहले भजन आम्ही नमितो तव चरण, आम्ही नमितो तव चरण. वारुनिया विघ्ने, वारुनिया विघ्ने देवा रक्षावे दीन. दास तुझे आम्ही देवा तुझलाची घेतो, देवा तुझलाची घ्यातो. प्रेमे करुनी देवा, प्रेमे करुनी देवा, गुण तुझे मी गातो, गुण तुझे मी गातो. देवा गुण तुझे मी गातो, देवा गुण मी तुझे गातो. उठले का महाराज? अरे हा तुझाच मित्र आहे ना अधोक्षज? अरे तो कसा, तू कसा? हं. आणि उठायची वेळ आहे का? किती वाजल्या? जा आंघोळ करून घे. काका, आरती. हो. बघा, याला म्हणतात वळण, याला म्हणतात संस्कार. अरे पराग, ये ना, ये घे ना आरती घे. अरे आंघोळ नाही ना झाली अजून त्याची. राहू देत, राहू देत. हा काकू, आरती घ्या. काय बघत बसलास? जा आवरून घे लवकर. अधोक्षज बाळा. हा काका. चहा चालतो ना तुला? हो तर आलं चालेल? चालेल ना काका. ए आलं टाक. हा काकू, क्रीमची बिस्किट पण चालतील. आणि काका, मला नाश्त्याला काही चालता? वडापाव, शिरा, उपीट, पोहे. आणि हे काय, पोहे आले सुद्धा. द्या काकू इकडे. पराग, खातोस का? पण तोंड नसेल ना धुतलं? असं करू नये रे पराग. हा, जा बरं आंघोळ कर, तोंड धू, मग हिंड घरभर, नाही का? आणि आज तर काय वधू परीक्षा, नाही काका? बरोबर आहे. आज तर स्वच्छ आंघोळ करा. हा, ए मुन्या मुन्या इकडे. बाई 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 बाई, हे काय झालं तुला?
आहो ऐकता का? हे बघ याचे डोळे किती लाल झाले. बघू रे. काय रे हे असं काय भैसटल्यावर दिसू राहिला? नवरीच्या विचारात रात्रभर झोप नसन लागली काय काका? नाही नाही नवरीच्या नादात नाही. मग ते काय रात्री मला ट्रिपल ड्युटी लागली होती. सांगू का? काकाला जायला सांगा उशीर होतोय. म्हणण्या या आवरून लवकर. पप्पे काय घोळ घालते ग बाई? काहीतरी एक ठरव. पाहुणे पाहायला येणार आहेत आज तुला. त्यांनी तुला लग्नासाठी पसंत केलं तर कसं होणार तुझं आता? आप्पा तर झटक्यात लग्न लावून टाकतील तुझं. कयाची PhD आणि कयाचं शिक्षण. आता कसा निभाव लागेल तुझा पप्पे? नाही 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 असं नाही चालणार. PhD तुझं स्वप्न आहे ना पप्पे? हा तुला नाही ना करायचं लग्न? मग डायरेक्ट नकार देऊन टाक त्या नवऱ्या मुलाला. काय व्हायचं ते होऊ दे. हा